कशी आहे रे? कॅटला जाते सोडायला आणि लगेच सोडते आणि पळते घरी. चालत नाही, वॉकी वॉकी नाही करत आहे ना कॅटू. मम्माने पकडले पॉटी वगैरे. आज कॅटू खूप रडते म्हणून मी थांबले इथेच. बापरे खूप रडते. आज काय झालं? शिट, किती छान खेळते माहितीये. माझीच नजर लागली. डोकं खराब होत आहे माझं आता खूप. मम्मा मम्मा बोलून रडते आणि मी नाही जाणार आहे तिला सोडून आता. खूप रडते. जाते घरीच घेऊन जाते तिला. कॅटी तू का रडत होती? काय झालं? कशाला मम्माला सतवते? हा, मी आली कॅटूला घेऊन, कारण ती मला इतकं रडत बसलेली. ती रडत होती ना खरोखर. आणि उद्या पण ती तसंच केलं तर काय करणार? काय करायचं मग? हा, तू का केलं असं? 2 दिवस तर बरोबर गेलीस ना कॅटू. हिरोईन इथे बघ. काय झालं तुला आज कॅटू? काय झालं तुला आज? आणि मी इकडे काय पिते? कॉफी पित बसली आहे ना, तर ती आली माझ्याकडे कॉफी मागायला. मस्त पोरांबरोबर खेळली असते, नाटक करते, मम्माच्या मागे लागली. मम्मा मम्मा मम्मा. उद्या मम्मा नाही घेऊन येणार आहे तुला. रोज रोज नाही. इथे बस, वरती नाही बसायचं, खाली बस. ए मम्मा गरम आहे. हैराण केलं नाही कॅटूने. माझा मूड ऑफ करून टाकला नाही खरोखर. काय झालं तुला आज? हा, तू उद्या रडली तरी मम्मा घेऊन नाही येणार. मी तिकडे थांबणारच नाही. मी सरळ निघून येणार आहे. बस. हा मग आता का अशी काम तेच काम करायला बसले ती घरी. हा, खाली बस. कशाला हे करते? अरे पडते ना बाई, खाली बस ना. इथे बस. हा बस. आले मी किचन मध्ये आणि खरंच माझा मूड खूप ऑफ झाला होता. डोकं खराब झालं होतं माझं. का माहिती नाही, चिडचिड एवढं का होत होतं. आता काय जेवणाची तयारी करते पटकन. कोबीची भाजी करते. त्याची मी भाजी घेतलेली, भेंडीची भाजी घेतलेली, कोबीची भाजी घेतलेली. आणि माझ्या बहिणीने मस्त कलिंगड घेऊन आलेली, एकदम गोड आहे. मम्मीला ज्यूस बनवून दिलाय शांतीने. आणि कॅटूसाठी बिस्किट्स वगैरे घेऊन आली होती. तर करून घेते आता, जेवण बनवून घेते. मच्छी तर आहे, मॅरिनेट केली आहे, पण भाजी आहे मग ती अशीच खराब होऊन जाईल. तर मी बोलली मम्मी कोबीची भाजी खाते, तर ती बनवून घेते. आणि आता हे कट करून मी पण थोडं खाते. मस्त गोड आहे कलिंगड. इथे जेवण होतं आहे. कोबीची भाजी झाली आहे. नंतर टाकलं आहे बोंबील फ्राय करते. नंतर मग माझी पाला मच्छी फ्राय करेन. आणि इथे डाळ होती ती. आता कोथिंबीर टाकते भाजीत. कलिंगड खाल्ला ना तर एकदम पोट भरलं आहे. तर बघेन मग मी तर लेटर जेवणात वाजते किती 3 वाजता आले त्याचं पण.
मच्छी फ्राय करून घेते. ते गेला कलिता. आणि बघू आता उद्याचं काय रिॲक्शन आहे कॅटूचं. उद्या जाते की नाही का नखरे करेल. मला आता ते आतापासूनच टेन्शन आले तिचं खरोखर. आज जसं तिने केलं ना 2 दिवसाचा गॅप झाला ना त्याच्यामुळे वाटतं मम्मी तेच बोलते 2 दिवसाचा गॅप झाला ना म्हणूनच नखरे करत असेल. अजून काय नाही. तुझं रडणं थांबतच नव्हतं. मग मला झालं नाही. मी बोलली बाबा मी घेऊन जाते करून. ते बोलत होते की नाही करू राहू दे ते असं मुलं असेच करतात. पण कसं 2 दिवस मस्त गेली ना ती तर छान वाटत होतं. आणि अशी रडत गेली तर मला नव्हतं माझं मनच नव्हतं राहत. म्हणून मी तिकडेच उभी होती. तर बघेन आता उद्याचं काय आहे. तिला मी तर आता विचार करते की तिला डायरेक्ट सोडून मी निघेन. पण होतच नाही. आता बोलते पण नाही होत करायला. बघू आता उद्या काय करते. आणि ती बोलते सॅटर्डेला पण घेऊन या करू. बघूया. तर इथे मी मच्छी फ्राय केली आहे. कॅटच्या प्लेटमध्येच घेतलं आहे. आणि आता मी काय करणार आहे हे असं खायला कोणाकोणाला आवडतं. अजून घेते. मच्छीच्या तेलामध्ये मस्त टॅटू इथे खेळत बसले. आणि मी हे सॉफ्ट टॉईज काढले. आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे. आणि इतके अजून एवढेच मला भेटले. इतके जम्बो बॅग भरून मी ठेवले. पण ते आतमध्ये आहे ते काढणं तर बापरे बाप कशाला काढावं लागेल. ते मी त्याच्यामध्ये ठेवते. कॅटू तुला खेळायला नाही. तुला जे दिले त्याच्यावर खेळ ठीक आहे. तुझी डॉल कुठे दिसत नाही. डॉलाच्या हात सर्व त्याच्यातच आहे. नाके बराबर. हा दे मम्माला. तू एकटी एकटी पेस्ट्री खाते आणि मम्माला प्लीज. बघ कशी बरोबर. हा ए इथे बस. कुठे नाही जायचंय. बस इथे गप्पा. टॅटू मला तुझा काढलं मी. आता किती टाइम झाला काय. कॅटू मम्माला लिपस्टिक लावते. आणि लिपस्टिक काय आहे ते दाखव कॅटू. काय आहे लाव मम्माला. आईला दाखवते. आईला दाखवायचंच असतं ना. मी कशी करते. हां 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 लाव मम्माला. हां हां कामं करायची आहेत. आणि कॅटूने पसारा बघा काय करून ठेवलाय. ही माझी मॅडम. मग मला लाव. मस्त दे कॅटू लाव. इथे लावायचं.
ॲव्होकाडो होता फ्रीजमध्ये आणि मला माहिती नाही. मी असंच काही शोधत होती, टमाटर शोधत होती, बघते तर अजून एक राहिला होता आणि माझ्या लक्षातच नाही. तर मी विचार केला चला आता टोस्ट बनवते आणि इथे मी चहा ठेवले मम्मीला. चॉप केले चांगलं अनियन टोमॅटो. आता मम्मीला चहा देते आणि माझ्यासाठी करून घेते पटकन. कॅटूला घेऊन आले मी कार्टर रोडला असंच, कारण रडत होती खूप. मी घेऊन जाणार होते तिला मार्केटला. मी बोलली जाऊ दे चला आता कार्टरचं एक राऊंड मारून येते. आणि आहे ना ही त्या टॅडीला इतकी घाबरते कॅटू. जा कॅटू. काय आहे हिचं नाटक. हा तुला मग काय घेऊन येऊ बाहेर मला सांग. काय फिरायचं असतं तुला. ए कॅटू काय फिरायचं असतं तुला. काय नाही खेळायचं. मम्मा तुझी बॉटल कोण घेऊन नाही जात आहे. ये अरे वा. अरे मम्मा घेऊन येते आणि बाबू बाबाकडे पळते. हा कशी असणार ही कॅटू. हा कॅटू तू मम्माला विसरली. मम्मा घेऊन आली आहे तुला. आले मी जाऊन. मॅडम माझी अजून येतेच आहे. दही पण ठेवलं असं मी. बिग बास्केटमधून ते ऑर्डर केलेलं ते आलं. आणि आज कॅटू मस्त खेळत होती, स्लाईडवरती वगैरे बसली. तर मी आता उद्या तिला घेऊन जाईल परत. मस्त. आणि फ्रॉक घातलेला, मला काय माहिती ती बसणार आहे. आली डॅडू डॅडू करत होती. डॅडू डॅडू डॅडू. हां मी घेऊन गेले डॅडू डॅडू. त्याला बघून तर एकदम पागलच झाली. सरळ बाहेर निघाली त्या गार्डनमधून. काटूरचं गार्डन आहे ना मध्येच. माझ्यासाठी मी ग्लव्स मागवले होते. डॅडू बसली आज मस्त स्लाईडवरती. मी उद्या परत तिला घेऊन जाईल. त्याच्या डॅडूला बघून जास्तच शाणी समजत होती ना कॅटू. मम्माला सोडून लगेच पळाली. बिझनेसवाले ग्लव्स आणून काय चालत होते. हे मस्त आले आता. घाबरते कॅटू घाबरते. अरे घोस सा कैसा नहीं जा रहा है भाई. ये असं. हा ये मम्माकडे ये लवकर. चल मम्मा ओपन करणार आहे. ये चल हे ठेवलं. ये लवकर. काय आहे अशी विरा. बिस्किट ठेवता म्हणजे बिस्किट.
कोणासाठी आहे? मम्मासाठी आहे. काय ठेवायचं आहे? हं? आता इकडे मी ब्लॉग एंड करते. मी डाळ बनवायला ठेवली आहे आणि आता उद्या बघेन परत कॅटूला घेऊन जाईन. आणि हा फ्रॉक घातलेला, पॅन्ट घातला नसेल तर तिला स्लाईडवर बसायला अजून बरं पडलं असतं. जमत नव्हतं ॲक्च्युली, पण तरी पण ती खूप एन्जॉय करत होती. मला वाटलं नाही, मी असंच घेऊन गेली. ती रवीना आहे ना, ते पण भेटलेले. क्या हुआ, तू क्यों चाहिए हो? अरे वो चिपकाने का था बॉटल पे. इकडे ब्लॉग मी एंड करते. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅटू इथे बाय बाय कर सर्वांना. लवकर ये, बाय बाय कर, बाय बाय ये इथे ये लवकर. बाय बाय कर, बाय बाय कर. इकडे त्यांना नाटक. आणि तू स्कूलला उद्या जाणार ना गप्प? हा शोनू, मग मला शतवणार नाही ना? असं कसं सतवलं तसं नाही करणार ना कॅटू? भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.